नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। भगवान शिवजींच्या दारामध्ये दैत्य आले, देव आले. भगवान शंकर पार्वतीकडे पाहतायत, पार्वती महादेवांकडे पाहतायत. देवा जर जगाचं कल्याण होत असेल तर प्या. लावला विषाचा कटोरा तोंडाला, तोंडाला लावताना पेताना काही वाटलं नाही. विष तसंच असतं, पेताना काहीच वाटत नाही, पण पेल्यानंतर विषाचा प्रयोग चालू झाला. भगवान शंकराचा अंगाचा दाह होऊ लागला. काय करावं? कंठ निळा झाला म्हणून महादेवाचं नाव काय पडलं? निळकंठ. बोले निळकंठ भगवान की जय. अंगाला शीतलता यावी, शांतता यावी म्हणून गंगा डोक्यावर घेतली, चंद्र डोक्यावर घेतला, अंगाला भस्म लावला, गळ्यात सर्प परिधान केले, पण तरी नाही शांत वाट. मग महादेवांना सांगितलं, प्रभू आता तुम्ही भजन करा. आणि भगवान शंकर भजन करू लागले. कोणाचं? प्रभू रामचंद्राचं भजन सुरुवात केलं. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला म्हणा, सगळेजण म्हणा, राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव राम पूजी सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव. महादेव करी महादेव महादेव. श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय राम. राम नामे शीतळ झाला आणि शिव हळाहळे तापला. कंठ शीतळ झाला आणि मग मंथनाला सुरुवात केली. अजून काय निघालं समुद्र मंथनातून? कामधेनू नावाची गाय निघाली. ती गाय काय करायची? तिच्या पुढे इच्छा प्रगट केली की ती गाय करते, इच्छा पूर्ण करते. कामधेनू कल्पतरू, इच्छा जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविते. अशा पद्धतीने कामधेनू नावाची गाय निघाली. ती महाराज कोणाला देऊन टाकले? वैदिक ऋषींना दिली. त्यानंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला. तो घोडा चंद्राप्रमाणे शुभ्र होता, बळीला प्रगट करून घेत. त्यानंतर इंद्राने तो त्याच्याकडे घेतला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला. तो महाराज कैलासाच्या शुभ्र वर्णासारखा होता आणि तोही इंद्राने घेतला. त्यानंतर कौस्तुभ नावाचा मणी निघाला. हा कौस्तुभ नावाचा मणी आमच्या पांडुरंग परमात्म्याने गळ्यामध्ये परिधान केला म्हणून कंठे कौस्तुभ मणी विराजित. गळ्यात कौस्तुभ नावाचा मणी घेतला. त्यानंतर पारिजातक नावाचं फुलाचं झाड निघालं. आता ते कुठेही आहे अजूनही. ते फुलाचं झाड कुठून निर्मिती झाली त्याची? ही समुद्र मंथनातून. ते वैकुंठात नेऊन लावण्यात आलं. त्याच्यानंतर अप्सरा निघाल्या, ज्यांचा आवाज मधुर होता. अशा अप्सरा
त्या ठिकाणी निघाल्यानंतर त्याही वैकुंठामध्ये नृत्य करण्याकरता ठेवल्या. त्याच्यानंतर समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली. कोण निघाली? लक्ष्मी. लक्ष्मी निघाल्याबरोबर दैत्यानं मंथन करायचं सोडलं आणि चला म्हणजे आपल्याला बास झालं, आपल्याला विवाह करायचा आहे. देवही विवाह करायचा म्हणू लागले. आता लक्ष्मी एक आणि सगळ्यांना विवाह करायचा. तिने सांगितलं, हे बघा तुम्ही सगळ्यांना लाईन धरा, मी ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालील तेच माझे पती. आता दैत्यांना वाटू लागलं जो सुंदर दिसेल त्याच्या गळ्यात वरमाला घालील. एक गोष्ट लक्षात घ्या, मुलाचं कधीही संपत्ती पाहायची नाही आणि कन्येचं कधीही सौंदर्य पाहायचं नाही. मग काय पाहायचंय? मुलाचं कर्तृत्व पाहायचं आणि मुलीचे संस्कार पाहायचे. लोक उलट करतात, फसतात. आज सगळे दैत्य महाराज स्नानाला गेले. का? आता विवाह करायचा ना आपल्याला, या आधीच काळ आहे. आणि त्याच्यात महाराज घासो आंघोळ्या करू लागले. दुपारची वेळ झालेली आणि काळ्या माणसानं वरून पावडर लावावं महाराज आणि त्याच्यावर त्यानं खोबऱ्याचं तेल लावावं, मग तर डांबर रोडच. आधीच काळे ना असं चमकायला लागले बारीला महाराज. लक्ष्मी बघू लागली. बघता बघता सगळे दैत्य नटून आले. शेवटच्या कडेला एक देव उभा होते, त्यांचं नाव विष्णू. हार गळ्यात घालणार तेवढ्यात म्हणले, बाई थांब, तू लगेच म्हणशील सगळं माझ्याकडे द्या, असं जमायचं नाही. मग हार जरी घातला तरी तुला माझ्या पायाजवळ राहावं लागेल. अट मान्य असली तर घाल. लक्ष्मीने अट मान्य केली म्हणून पाय लक्ष्मीचे हाती. पण तरी बिचारीनं कब्जा केलाच. कुठं? पायावर. म्हणून आधी ज्यांना देव पाहिजे त्यांनी आधी काय करायच्या? आईसाहेब प्रसन्न करून घ्यायच्या. काकड्यात बघा तुम्ही, काकडा करताना आधी देवाला नाही उठवलं, आधी कोणाला उठवलं? आधी रुक्मिणीला उठवलं. काय म्हणू लागले वारकरी? राही रुक्माबाई तुम्हाई उद्या दया, ही रखुमाबाई तुम्हाई उद्या दया. हो राही रुक्माबाई तुम्हाई उद्या दया, हो राही रखुमाबाई तुम्हाई उद्या दया. सेजे हलवणे करा देवराया, गरुड हनुमंत पुढे पाठीमाग, गरुड हनुमंत पुढे पाठीमाग. शेज हलवून जागे करा देवराया, शेज हलवून जागे करा देवराया. गरुड हनुमंत पुढे पाहते वाट, गरुड हनुमंत पुढे पाहते वाट. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया. म्हणून अगोदर प्रसन्न करायचं रुक्मिणी आई साहेबांना. आणि लक्ष्मीने महाराज पायाजवळ स्थान दिलं. दोघांचा विवाह तिथे संपन्न झाला. शुभमंगल सावधान. कोणी लक्ष्मीला भेट म्हणून दिलं. ऐका, कमळ घेतलेल्या लक्ष्मी देवीला दिग्गजांनी महाराज पाणी कलशामध्ये आहे, त्याच समुद्राने तिला स्नान घातलं. म्हणून भगवान विष्णू परमात्म्याचे सासू सासरे कोण? समुद्र. समुद्रात तिचा जन्म झाला मंथन करताना. मग समुद्राने आपल्या लेकीला पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र परिधान केले. तिथे एक देव आले होते. त्या देवांचं नाव आहे वरुण. वरुणाने भगवान परमात्म्याला आणि लक्ष्मीला 2 माळा भेट दिल्या. त्या माळेचं नाव आहे वैजयंती माळ. कोणती माळ? वैजयंती माळ. आणि तेव्हापासून आमच्या देवाच्या गळ्यात आजही आहे. कोणती माळ? वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, शोभे श्रीमंत. असा भगवान परमात्मा. आणि मदाने धुंद असलेले भ्रमर
गुंजारव करू लागले. थाटामाटामध्ये विवाह संपन्न झाला. अजून मंथन करू लागले. मंथन करता करता त्याच्यातून आता अमृताचा कलश बाहेर आला. दोन्ही दैत्यांना हिसकावून घेतला. देव म्हणू लागले, मंथन तर आपण केलं, पण आताच काय करणार. गेलं म्हणे सगळं आता. मग देवांना मिळालेलं अमृत परत आणून देण्याकरता अजून एक भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. देव आहे देव, पण आता रूप धारण केलं सुंदर स्त्रीचं, आणि त्या अवताराचं नाव आहे मोहिनी अवतार. बोलिए मोहिनी भगवान की जय. सुंदर रूप धारण केलं. आल्या महाराज दैत्यांच्या छावणी. लांबूनच पाहिलं दैत्यांनी, कोण हो? माझं नाव मोहिनी. बर, मग इथं का आलात? मला कळलंय म्हणे तुम्हाला काय भेटलंय? अमृत भेटलंय. मग ते अमृत तुम्हाला भेटलंय तर असं कसंही पिऊ नका, जरा स्नान करा, पवित्र व्हा. सगळे दैत्यांना महाराज मोहिनीनं मोहित केलं, आणि मोहित केल्यानंतर देवांच्या पंक्ती बसवल्या. सगळ्यांना चमचा चमचा अमृत दिलं. बरोबर 4 वाजून गेल्यानंतर अमृताची वाटप सुरुवात झाली. चमचा 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 अमृत देऊ लागले. देता देता महाराज 2 दैत्य चतुर होते. एक बसला सूर्याच्या शेजारी, एक बसला चंद्राच्या शेजारी. देवा, अहो हे तर दैत्य आहेत. सुदर्शन चक्रानं दोघांचं मस्तक धडाच्या वेगळं केलं, पण अमृत गळ्यापर्यंत गेलं होतं. मला एक सांगा, किती अमृत पिलं म्हणजे माणूस अमर होईल? घागरभर की थेंबर? जागे ना तुम्ही? माहिती आहे मला, आता मधल्या सुट्टीची वेळ झाली आहे. आता अमृतच प्यायचं आहे आपल्याला, शरबत. किती पिलं म्हणजे? घागरभर पिलं म्हणजे माणूस अमर होतो की टाकीभर? अहो, अमृताचा एक थेंब जरी पिला तरी माणूस काय होतो? अमर अमर होतो महाराज. गळ्यापर्यंत गेलं होतं. अमर झाले दोघं, त्याचाच बदला म्हणून आजही दोघं एकमेकांना खायला येतात. त्याला आपण काय म्हणतो? चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. अशा प्रकारे मंथनातून महाराज अमृत निघालं, देवांना प्राप्त झालं, देव अमर झाले. पुन्हा महाराज अमृतासाठी देवांचा आणि दैत्यांचा रणकोलाहल माजला. देवासुर संग्राम झाला. अशा प्रमाणे महाराज ज्या वेळेस भगवान शंकर विवाह करत नव्हते, तेव्हा मोहिनी भगवंतानेच भगवान शंकरांना काय घातले? मोहिनी घातली. अशा प्रकारे मोहिनीच्या अवतारात देवाने अनेक कार्य केले. इथपर्यंत कथा आपण पाहिली. आता पुढच्या मन्वंतराची कथा पाहत असताना परीक्षित राजा विचारतो, गुरुदेव, आता आपण मला वामन अवताराची कथा सांगा. तेही चरित्र आपल्या सगळ्यांना श्रुत करायचंय. तत्पूर्वी 2 मिनिट भजन होईल आणि त्यानंतर 5 मिनिटाची सुट्टी होईल. आजचे जे लिंबू पाण्याचे शरबताचे जे यजमान आहेत श्री सौभाग्यवती कचरूबाई भुजंगरावजी शिंदे, यांच्या वतीनं सर्व भागवत कथा ऐकायला आलेल्या भाविकांना शरबत आहे. तसंच आरतीचे जे यजमान आहेत ते श्री उत्रेश्वर सीतारामजी डाके, या दोन्ही भाविकांना खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. 5 मिनिटाची सुट्टी होईल आणि पुन्हा कथेला प्रारंभ होईल. आज कोणी गैरहजर राहू नका. आज आपल्या कथेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांचा जन्म होणार आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चला.